नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉ CET 3 इयर्स 2024 याची आन्सर की आउट झालेली आहे. कशा पद्धतीने ते बघायचं आहे त्याचं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे. रिझल्टची कशा पद्धतीने आपला रिझल्टमध्ये किती स्कोर आलेला आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून भेटून जातील. ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर लास्ट आपण जी नोटिफिकेशनची बघितलेली ती ऑब्जेक्शन ट्रॅकरची ही नोटिफिकेशन होती. यामध्ये सांगितलेलं की 1 एप्रिल 2024 रोजी क्वेश्चन पेपर आणि रिस्पॉन्स गिवन बाय द कॅन्डिडेट्स, तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे आणि करेक्ट आन्सर त्याच्यामध्ये कोणता असणार आहे आजपासून हे दिसण्यासाठी चालू झालेलं आहे. आणि काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज पण आलेले आहेत की त्यांना स्कोर वगैरे त्यांनी कॅल्क्युलेट केलेला आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, आपण नॉर्मल CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन सिस्टम यामध्ये दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे ऑब्जेक्शन ट्रॅकिंग सिस्टम यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे की महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2024 रेज अँड ऑब्जेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्याच्यानंतर साईट स्लो चालू आहे, सो त्यामध्ये तुम्हाला लोडिंगचं ऑप्शन येऊ शकतं तिकडे आणि काही तुम्हाला तिकडे दिसणार नाही. पण नॉर्मल साईटचं प्रॉब्लेम आहे म्हणून तिकडे दिसत नाही आहे. पण हे ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे आणि तुम्ही जो आन्सर दिलेला आहे तो कोणता आहे तो तुम्हाला तिकडे दिसून जाईल. ठीक आहे, एकदा ही साईट प्रॉपर चालू झाली का इव्हिनिंगला मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर घेऊन येईन. कशा पद्धतीने करेक्ट आन्सर आहेत, इनकरेक्ट आन्सर आहेत आणि कशा पद्धतीने आपण जर तुमचा करेक्ट आन्सर असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने रेज करायचं आहे, किती अमाऊंट पे करायची आहे त्यासाठी ते आपण इव्हिनिंगला लाईव्ह लेक्चर आपण घेऊ, त्यामध्ये तुम्हाला सांगेन मी. ठीक आहे, सो आता तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. LLBचं ऑलरेडी CETचं जे तुमचे स्कोर आहे ते तुम्हाला आता माहितीच पडेल किती आहे ते, जेणेकरून तुम्हाला एक टेंटेटिव्ह आयडिया येईल की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतं. कोणाला किती स्कोर आलेला आहे नक्की मला इंस्टाग्रामला तुम्ही SMS करा की मला एवढा स्कोर आलेला आहे. त्यानुसार आपण कॉलेजेस कशा पद्धतीने आपण प्रेफरन्स द्यायचे टॉप कॉलेजेसमध्ये ते तुम्हाला मी तिकडे सांगेन. ठीक आहे, सो आता रिझल्ट जो कसा असेल, जो तुमचा स्कोर असेल त्याचा 1-2 मार्क लेस करा किंवा 1-2 मार्क यामध्ये वाढवू शकतात. सो त्यानुसार तो तुमचा स्कोर असणार आहे. ठीक आहे, रिझल्ट जो तुमचा 10 किंवा 11मध्ये लागेल, सो जो तुम्हाला स्कोर तुमच्याकडे असणार तो तुमचा फायनल स्कोर असणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असतील. काही डाऊट असतील मला कमेंट सेक्शनला विचारा, मी नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. साईट थोडी स्लो चालू आहे म्हणून ती ओपन होत नाही, पण जशी ओपन झाली का मी तुम्हाला लाईव्ह सेशन घेईन इव्हिनिंगला, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तुम्हाला मी सांगेन. किंवा जर मध्ये जर ओपन जर झाली ती साईट तर नक्की व्हिडिओ थ्रू तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन कशा पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे ते. ठीक आहे, बट रिझल्टचं आणि आपली जी ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे CETने आन्सर की ही पब्लिश केलेलं आहे. तुमच्या पोर्टलला जाऊन चेक करा. थँक्यू सो मच.